14 मार्च दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवे क्रमांक 121 ते 150. इंद्रिया अनुगड पडलिया, जीविताचे सुख बुडालिया, आतुबाहेरी उघडलिया मृत्यूचिन्हे. ते वेळे बैसावे चिकवणे, मग कवन निरोधी करणे. तेत कायाचे अंतक करणे प्रणव स्मरावा. तरी गा ऐशिया हो ध्वनी, जने थारा देशोमनी. पै नित्य देविला मी निदानी सेवकू होय. अनन्यचेता सततं मा स्मरती नित्यशः. तस्याहं सुलभं पार्थ नित्ययुक्तस्य योगिन. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयं शाश्वतं. नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धी परमागता. जे विषयांसी तिळंजळा देवनी, प्रवृत्तीवरी निगड वाहुनी. माते हृदयी सुनी भोगिताती, परिभोगितया आरानुका. भेटणे नाही शुद्धाधिका, थेत चक्षुराधिका रंका कवनु पाडो. ऐसे निरंतर एकवटले, जे अंतःकरणी मजसी लिगडले. मीची होनी आटले उपासिती, तया देहा वसन जे पावे. ते तीही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे तरी उपास्थिते कायसी. पैरंकु एक आडलेपणे, काकुळती धाव गा धाव म्हणे. तरी तयाची आगलानी धावणे काय न घडे. आणि भक्ताचेही तेच दशा, तरी भक्तीचा सोसु कायसा. म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखाणावा. तिही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरिला की पावावा. तो आबारोही जीवा साहवेचिना. ते ऋणवै पैन देखोनी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागे. भक्ताची आतनु त्यागी परिचर्या करी. देह वैकल्याचा वारा, झने लागेल्या सुकुमारा. म्हणून आत्मबोधाची पांजिरा सुयेतया ते. वरी आपल्या स्मरणाची उवायली, हु ऐसी करी सावली. ऐसे नित्य बुद्धी संचली मी आणि तया ते. म्हणून देहांतीचे साकडे, माझिया काहीच न पडे. मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि. वरचिल देहाची गौसनी फेडुनी, आहाच अहंकाराचे रज झाडुनी. शुद्ध वासना निवडुनी आपण पा मिळवी. आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही. म्हणून अव्हेरू करिता काही, वेगो ऐसान वाटे. ना तरी देहांतीची मी यावे, मग आपण पे याते न्यावे. हेही नाही स्वभावे, जे आधी जी मजमिनले. एरी शरीराच्या सलेली असते, पण हे सावली. वाचुनी चंद्रिका ते ठेली, चंद्रीच आहे. ऐसे जे नित्ययुक्त, तयासी सुलभ मी सतत. म्हणून देहांती निश्चित मीची होती. मग क्लेश तरुची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी. जे मृत्यू काकासी कुरोंडी सांडिली आहे. जे चैतन्याचे दुबते, जे महाभयाते वाढविते. जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल. जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ. जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची. जे संसाराचे बैसने, जे विकाराचे उद्याने. जे सकळ रोगाचे भाने वाढिले आहे. जे काळाचा खीच उशिटा, जे आशेचा अंगवठा. जन्ममरणाचा ओलिवंटा स्वभावे जे. जे भूलीचे भरीव, जे विकल्पाचे ओतीव. किंबहुना पेव विंचुवांचे. जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पन्यांगणांचे मित्र. जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित. जे लावेचा कळवळा, निवालिया विशोधकाचा गळाळा. जे विश्वासू अंगवळा सौचोराचा. जे कोडियांचे खेव, जे काळसर्पाचे मार्दव. गोरियेचे स्वभाव गायन जे. जे वैर्याचा पाहुणेरू, जे दुर्जनांचा आदरू. हे असो जे सागरू अनर्थांचा. जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिनले वन. जे धूम्ररजाचे गगन ओतले आहे. ऐसे जे हे शरीर, ते न पवतीची पुळती नर. जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. इंद्रिय निरुपयोगी झाली, जगण्यातील सुख नाहीसे झाले. व अंतर्बाह्य मृत्यूची चिन्हे दिसू लागली. अशावे योग साधनास कोणी बसावे. इंद्र निग्रह कोणी करावा. कोणाच्या अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण करावे. असे श्रीकृष्ण पुढे अर्जुनास सांगताना म्हणतात. तर बाबा, शंकेला तू मनात थारा देऊ नको. कारण जो माझी नित्य सेवा करतो, त्याचा मी अंतकाली सेवक होतो. जे विषयांना तिलांजली देऊन, प्रवृत्तीला आळा घालून, मलाच अंतःकरणात साठवून माझ्या सुखाचा उपभोग करतात,
त्यांना त्या सुखाचा उपभोग घेत असताना तहान भुकेची आठवणही राहत नाही. तिथे गरीब बिचारे इंद्रियांची काय कथा. याप्रमाणे माझ्याशी अखंडपणे एकरूप होऊन अंतःकरणपूर्वक जे माझ्याशी समरस झाले ते मद्रूप होऊन माझीच भक्ती करतात. तेव्हा त्यांचा देह पडण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्यांना माझी आठवण करावी आणि मग जर मी त्यांच्याकडे जावे तर त्यांच्या त्या केलेल्या भक्तीची किंमत काय राहिली. जर कोणी एखादा दीन मनुष्य संकटात सापडल्यामुळे देवा धावा हो धावा असे अत्यंत काकुळतीने म्हणाला तर त्याच्या संकट समयी मी धावून जात नाही काय. आणि माझ्या भक्तांची तीच अवस्था असेल तर त्याने केलेल्या भक्तीचा काय उपयोग. म्हणून तू अशी शंकाच घेऊ नकोस. त्यांनी माझे स्मरण करावे मग मी धावून जावे एवढे देखील त्यांचे ओझे मला सहन होत नाही. त्यांचे उपासनेचे ऋण माझ्यावर आहे असे पाहून त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी भक्तांच्या अंतकाळी मी त्यांची सेवा करतो. माझ्या सुकुमार भक्ताला कदाचित देहाच्या व्याकुळतेचा संबंध लागेल म्हणून मी त्यास आत्मज्ञानाच्या पिंजऱ्यात ठेवतो. त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची आल्हादकारक व गार सावली करतो. अशा प्रकारे आत्म्याच्या नित्यतेविषयी दृढ झालेली बुद्धी मी त्याला देतो. म्हणून मरणाचे संकट माझ्या भक्ताला कधीच पडत नाही. माझ्या भक्ताला माझ्याकडे मी विनासहाय्यास आणतो. त्याच्या आत्म्यावर असणारी देहरूपी गवसणी काढून अहंकाररूपी धूळ झाडून शुद्ध वासना वेगळी काढून त्या भक्ताचे मी आपल्याशी ऐक्य करतो. या भक्तांना देहात असताना देखील देहतात्म्याचा पत्ता नसतो. म्हणून देहत्याग करताना त्यांना देहाचा वियोग झाला असे वाटत नाही. अथवा मृत्यूसमयी मी यावे आपणाकडे न्यावे असे करावे लागत नाही. कारण ते भक्त त्याआधीच मत्स्वरूप झालेले असतात. एरवी चांदण्याचा भास पाण्यात जरी झाला तरी चांदणे चंद्राजवळ असते. त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात जरी तो भक्त दिसला तरी तो भास आहे. वास्तविक तो मत्स्वरूपीच आहे. त्याप्रमाणे जे माझ्याशी नित्य एकरूप असतात त्यांना मी जवळ आहे असे म्हणून ते देह पडल्यावर खात्रीने मीच होतात. नंतर जे शरीर दुःखरूपी वृक्षांची बाग अध्यात्मादी 3 तापरूपी शेगडी मृत्यूरूपी कावळ्यास उतरून टाकलेला बळी आहे. जे दैन्य प्रसवणारे आहे, जे मरणाला पोचते व जे सर्व दुःखांचे पुरे भांडवल आहे, जे दुष्ट बुद्धीचे उत्पत्तीस्थान व वाईट क्रियांचे फल आहे, जे केवळ मूर्तिमंत गाढ अविवेकच आहे, जे संसाराची बैठक विकाररूपी झाडांची बाग व सर्व रोगांचे वाढलेले ताट आहे, जे मृत्यूने खाऊन शिल्लक राहिलेले अन्न आहे, जे मूर्तिमंत आशा व जन्ममृत्यूची स्वभावता वाटणारी वाट आहे, जे भ्रमाचे भरलेले व संशयाचे ओतपोत लेलेले आहे, फार काय जे विंचवाचे पेव आहे, जे शरीरवाद्यांचे वस्तीस्थान व वेशेच्या दिखाऊ प्रेमाप्रमाणे आहे, जे विषयांचा अनुभव आणून देणारे सुपूजित यंत्रच आहे, राक्षसीची दिखाऊ कळकळ व निवालेल्या विषाचा घोट आहे, जे सावांचे सोंग घेतलेल्या चोरांचा मिळवलेला विश्वास आहे, जे रक्तपित्याचे आलिंगन आहे, जे हटकून मारणाऱ्या सापांचा मऊपणा आहे व जे पारत्याचे स्वाभाविक गायन आहे, जे शत्रूंचा पाहुणचार व दुष्ट लोकांचा सन्मान आहे ते राहू द्या, जे सर्व अनर्थांचा समूह आहे, जे शरीर स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे किंवा मृगजळाच्या पाण्याने खरास आलेले रान आहे किंवा धुराच्या कणांनी बनवलेले आकाश आहे, असे जे अनर्थकारक व खोटे शरीर, ते जे पुरुष माझे अमर्याद स्वरूपच होऊन राहिलेले आहेत त्यास पुन्हा प्राप्त होत नाही, असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.